नाशिकच्या दिंडोरीमध्ये बोगस बियाणं पॅकिंग रॅकेटचा पर्दाफाश केला गेलाय आणि कृषी विभाग तसंच दिंडोरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। 11 जानेवारी रोडवरील पॅकेजिंगवर इंडस्ट्रीजवर धाड पडलेली आहे। पाचोऱ्यामधील नामांकित सीड कंपनीच्या नावाची तब्बल 6000 बनावट रिकामे पॅकेट्स मिळालेले आहेत। त्यामुळे नाशिकच्या दिंडोरीमध्ये पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली आहे। या संदर्भात आपण आणखी जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, या रॅकेटचा पर्दाफाश नेमका कसा झाला? सध्या खरं म्हणजे खरीपाचा हंगाम सुरू झाल्यानंतर अनेकदा बनावट बियाणं बाजारामध्ये येत असतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक खरं तर या सगळ्या काळामध्ये होत असते। आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी कृषी विभागाकडनं ठिकठिकाणी ज्या वेळेला तक्रारी प्राप्त होतील किंवा कुठला संशय निर्माण झाला बोगस पॅकेजिंगचा तर त्या ठिकाणी धाडी टाकल्या जातात। अशाच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ऍग्रीकल्चर विभागाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलेली आहे। दिंडोरी पोलिसांची देखील स्थानिक पातळीवर मदत घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये बोगस बियाणं पॅकिंग करण्यासाठीचे ज्या पॅकेट तयार केले जातात त्याचा पर्दाफाश या सगळ्या निमित्तानं झालेला आहे। 6000 रुपयांची बनावट रिकामी पाकिटं जी आहेत ती जप्त करण्यात आलेली आहेत। 30 टन बोगस बियाणं विक्री करण्याचा एकूणच प्लॅन होता अशा स्वरूपाचा संशय देखील कृषी विभागाला आहे। कंपनीचा लोगो, ट्रेडमार्क आणि पॅकेजिंगची एकूणच जी काही हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न होता तो या सगळ्या दरम्यान केला जात होता। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक या सगळ्या निमित्ताने केली जाणार होती आणि याच रॅकेटचा पर्दाफाश आता झालाय। आता येत्या काळात कृषी विभागाकडनं काय नेमकी कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे। नाही, बरोबर आहे। आता मागचे जर काही दिवस पाहिले तर शेती संदर्भातल्या अडचणी आपण सगळे जाणून आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवर कारवाई काय होते आणि कोणता ठोस निर्णय होतो का या संदर्भात याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।